ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन दरवाजा तोडतो आणि ज्यावेळी अर्जुन आतमध्ये पाहतो त्यावेळी सुमन काकू असतात. अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, सुमन काकू. आता सायली ही धावत येते. अर्जुन घाईघाईने सुमन काकूंना सोडवतो. सुमन काकू खूप रडत असतात. आता सायली सुमन काकूंना सावरत असते, त्यांना आधार देत असते. परंतु सुमन काकूंच्या अश्रू अनावर होतात. त्या घाबरून गेलेल्या असतात. सायली म्हणते, सुमन काकू घाबरू नका, आम्ही आहोत तिथे. परंतु सुमन काकू पूर्णपणे घाबरलेले असतात. नागराज काकाने दिलेला त्रास अजूनही त्यांना आठवत असतो. परंतु या सगळ्यातून आपल्याला सायली, अर्जुनने सोडवलं यांचे आनंद अश्रू तर त्यांच्या डोळ्यात असतातच, परंतु दुःखही तितक्याच असतात, वेदनाही तितक्याच झालेल्या असतात. आणि यामुळेच सुमन काकूंना काय करावं काहीच कळत नसतं. त्या पूर्णपणे बिथरून गेलेल्या असतात. सायली त्यांना म्हणते, सुमन काकू काळजी करू नका, इथे कोणीही नाहीये, आम्ही दोघं तुम्हाला सोडवायला आलो आहोत आणि आता तुम्हाला कोणीही काहीही करणार नाही. अर्जुन सुमन काकूंना धीर देतो आणि म्हणतो, हो सुमन काकू, आम्ही आहोत तुमच्यासोबत, नका काळजी करू. परंतु सुमन काकू आता एवढ्या घाबरलेल्या असतात की सायली आणि अर्जुनला त्यांना सावरणं खूप कठीण होतं. परंतु अर्जुन सुमन काकूंना पाणी देतो, त्यांना शांत करतो. सायली सुमन काकूंच्या हातात घेते, त्यांना धीरड देते आणि म्हणते, सुमन काकू आता अजिबात घाबरायचं नाही. आता कोणीही तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही, आम्ही आहोत तुमच्यासोबत. आता सुमन काकूंची ती अवस्था पाहून सायली अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी. आता प्रतापराव सायली अर्जुनला फोन करत असतात. तर पूर्णाजी प्रतापरावांना विचारतात, काय झालं, लागला का फोन? प्रतापराव म्हणतात, हो सायली, अर्जुनचा फोनमध्ये लागत आहे, परंतु ही दोघेही फोन रिसीव्ह करतच नाहीयेत आणि मध्ये नॉट रिचेबल दाखवत आहेत, काहीच कळत नाहीये. तर रविराज सर म्हणू लागतात, याचाच अर्थ सायली, अर्जुन अशा ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी त्यांना नीट नेटवर्क मिळत नाहीये. तर अस्मिता म्हणते, पण आपल्या मार्केटमध्ये सगळीकडे नेटवर्कच आहे, म्हणजे सायली, अर्जुन मार्केटमध्ये गेलेच नाहीयेत का? आता सर्वांनाच सायली अर्जुनची काळजी वाटत असते. प्रतापराव म्हणतात, आता काय करायचं काहीच कळत नाहीये. रविराज सर म्हणतात, काळजी करू नका, थांबा, मी चैतन्याला फोन करतो, म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती मिळेल असं म्हणत आता रविराज सर चैतन्याला फोन करतात. चैतन्य म्हणतो, बोला ना रविराज सर, काही काम आहे का? रविराज काका म्हणतात की हो. अरे मला सांग सायली, अर्जुन कुठे गेले आहेत तुला माहीत आहे का? कारण इथे ते मार्केटमध्ये जातो असं सांगून गेले आहेत, पण आम्ही केव्हापासून त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्यांचा फोनच लागत नाहीये. चैतन्य म्हणतो, म्हणजे सायली, अर्जुन खरी नाहीयेत का? मी ज्यावेळी निघालो होतो त्यावेळी तर सायली अर्जुन घरीच होते, मग कुठे गेले आहेत मलाही माहीत नाहीये. थांबा, मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, तुम्ही काळजी करू नका, मला जर काही कळालं तर मी तुम्हाला नक्कीच कळवेन असं म्हणत आता चैतन्य फोन ठेवतो. इकडे मात्र सुभेदारांच्या घरी सर्वांनाच काळजी वाटत असते. चैतन्यालाही माहीत नाही मग नक्की सायली अर्जुन गेले तरी कुठे, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकूंना शांत करत अर्जुन सुमन काकूंना विचारतो, सुमन काकू, पण तुम्हाला इथे आणलं कोणी तुम्हाला असं किडनप करून ठेवलं होतं? सुमन काकू न डगमगता आता नागराज काकांचं नाव सांगत म्हणतात, आमच्या यांनी. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय? तर सुमन काकू म्हणतात, हो, आमच्या यांनीच मला इथे बांधून ठेवलं होतं. महिप्त शिकरे सुद्धा इथेच होता, त्याला सुद्धा त्यांनी इथेच बांधून ठेवलं होत. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सायली म्हणते, महिप शिकरे, तू सुद्धा इथेच होता? तर सुमन काकू म्हणतात की हो, महिपा शिकरे सुद्धा इथेच होता. तर अर्जुन म्हणतो, नागराज काकाने महिप शिकरेला इथे बांधून ठेवलं होतं. तर सुमन काकू म्हणतात की हो असं म्हणत
सुमन काकू घडलेला सर्व प्रकार सायली अर्जुनला सांगू लागतात. सुमन काकू म्हणतात, सायली, अर्जुन, तुमच्याकडे गेट टुगेदर होतं. त्याच दिवशी मी नागराज काकांवर म्हणजे ह्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे कुठे जातात हे शोधण्यासाठी त्यांच्या मागावर होते आणि इथपर्यंत मी पोहोचले. त्या दिवशी मी ठरवलं की यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा, पण शेवटी त्यांना मी दिसले आणि त्यांनी मला किडनप करून ठेवलं, मला बांधून ठेवलं. पण त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही इथेच शोध घ्यायला आला होता पोलिसांसोबत, त्या दिवशी त्यांनी मला दुसऱ्या खोलीत शिफ्ट केलं. अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या दिवशी तुम्ही इथेच होता? तर सुमन काकू म्हणतात की हो. तर अर्जुन म्हणतो, याचाच अर्थ नागराज काका आपल्या अगोदर इथपर्यंत पोहोचला होता आणि त्याचवेळी त्यांनी सुमन काकूची जागा चेंज केली, म्हणजे आपण सुमन काकूपर्यंत अगदी परफेक्ट पोहोचलो होतो. परंतु नागराज काकांनी सगळा डाव परतून लावला. तर सायली म्हणते, याचा अर्थ सगळं काही असंच घडलं असणार. पण सुमन काकू, मग पुढे काय झालं? तर सुमन काकू म्हणतात की मग त्यांनी मलाही ज्या खोलीत ठेवलं होतं त्याच खोलीत महिप्त शिकरेलाही आणून ठेवलं होतं. असं म्हणत सुमन काकू घडलेल्या सर्व प्रकार सायली अर्जुनला सांगत म्हणतात, ज्या दिवशी महिप्त शिकरेला इथे आणून ठेवलं होतं त्यावेळी त्यांनी माझ्याशी गोड बोलून स्वतःची सुटका करून घेतली आणि इथून पळून गेला. आणि हे ऐकताच सायली अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सायली म्हणू लागते, याचा अर्थ नागराज काका तर महिप्त शिकच्याही वरसण निघालेत. तर सुमन काकू म्हणतात, हो सायली, हे खूप भयंकर आहेत, खूप भयंकर आहेत. आपण विचारही करू शकत नाही इथपर्यंत त्यांनी कारस्थान केली आहेत. आता मात्र सायली अर्जुन हे ऐकून थक्कच होतात. तर दुसरीकडे प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया विचार करू लागते की नक्की सायली अर्जुन कुठे गेले असतील. प्रियाने मनाशीच विचार केलेला असतो की आज संक्रांतीचा दिवस, सायली अर्जुन घराबाहेर गेलेत म्हणजे नक्कीच काहीतरी असं घडलं असेल की कदाचित माझ्या बाबतीत तर नसेल ना, म्हणजे महिप्त शिकरेने माझं नाव तर सांगितलं नसेल ना. आता घाबरलेली प्रिया नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्न करते. परंतु दुसरीकडे नागराज काका गाडी चालवत असतात आणि त्यांनी गाण्यांचा आवाज एवढा मोठा करून ठेवलेला असतो की प्रियाने केलेला फोनही त्यांना ऐकू येत नसतो. प्रिया पुन्हा एकदा नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु नागराज काकांना काही त्या गाण्यांच्या आवाजामध्ये फोनचा आवाजही येत नाही. तर इकडे प्रिया पुन्हा एकदा फोन करते, तरी सुद्धा काही नागराज काका फोन उचलत नसतात. तर प्रिया म्हणते, हा नागोबा नक्की कुठे गायब झालाय, म्हणजे हा पण गायब झाला असेल का, म्हणजे ह्याला ज्यावेळी गरज असते त्यावेळी ह्याच्या मी मदतीला धावून जायचं आणि माझ्या नाकातोंडात पाणी येतं त्यावेळी मात्र हा गायब होणार. असं म्हणत पुन्हा एकदा प्रिया नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु काही केल्या नागराज काका काही फोन उचलत नसतात. प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सुमन काकू सायलीला म्हणतात की इतकी वर्ष मी त्यांना ओळखण्यात चोकले. जी व्यक्ती स्वतःच्या भावाच्या डोळ्यात धूळफेक करू शकते तिथे मी कोण आहे. तर सायली म्हणते, पण सुमन काकू, तुम्हाला त्यांनी इथे डांबून का ठेवलं असावं आणि महिप्त शिकरेलाही नक्की काय घडलं असेल. तर अर्जुन म्हणतो की ज्यावेळी प्रतिमा आत्या महिप्त शिकरेच्या समोर आल्यावर होत्या त्यावेळी महिप शिकरेने सगळं सत्य सांगायला सुरुवात केली होतं आणि तेच सत्य नागराज काकांनाही कळालं होतं. पण आता महिप शिकरेने पुढे काही सांगू नये याचसाठी नागराज काकाने कदाचित इथे त्याला डांबून ठेवलं असेल. तर सायली म्हणते, याचाच अर्थ रविराज काकांच्या अपघाताशी नागराज काकांचा हात असेल. तर अर्जुन म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे सिनियरच्या अपघाताचा मास्टरमाइंड नागराज राज काकाही असू शकतो. तर सुमन काकू म्हणतात की हो, हाच संशय मलाही आला होता. तर आता अर्जुन म्हणतो, मग पुढे तुला काही सत्य कळालं का. तर सुमन काकू म्हणतात, मी त्यांना चाबही विचारला परंतु ते खरं बोलतील का ते खरं बोलले नाहीत. उलट
त्यांचे मलाच धमकी दिली, माझ्याच अंगावर धावून आलेत. मला म्हणालेत, तुला संपवून टाकेन, तुझा जीव घेईन. तर सायली हे ऐकताच म्हणू लागते, सुमन काकू, खरं सांगायचं तर जो माणूस स्वतःच्या भावाच्या जीवावर उठू शकतो, तिथे तो बायकोचा तरी विचार काय करणार. जो माणूस स्वतःच्या सख्या भावाच्या जीवावर उठू शकतो, तो माणूस असूच शकत नाही. खरं तर तो राक्षस आहे. राक्षस. सायली म्हणते, नाही, आता थांबायचं नाही. आता नागराज काकांचं सत्य सर्वांना कळायला हवंच आणि इन्स्पेक्टर साहेबांना तुम्ही फोन करा, आत्ताच्या आता नागराज काकांना अटक व्हायलाच हवी. तर सुमन काकू म्हणतात, हो अर्जुन. सायली, अर्जुन, मला माहीत आहे की माझा नवरा गुन्हेगार आहे, हे माझं दुर्दैव आहे, परंतु या माणसाला आता मी साथ देणार नाही, मी पाठीशी घालणार नाही. त्यामुळे त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. परंतु अर्जुन शांतच असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजी प्रतापरावांना म्हणतात, प्रताप, तू एक काम कर, तू कुसुमला फोन कर बरं, कदाचित मधुभाऊबद्दल काही अपडेट कळाली असेल आणि म्हणून दोघंही तिकडे गेले असतील. तर प्रतापराव फोन करायला घेणार, तर कल्पनाताई म्हणतात, नाही, नको, मी कुसुमला फोन केला होता, पण तिथे सुद्धा हे दोघंही गेले नाहीयेत. तर रविराज सर म्हणतात, मग दोघं गेले कुठे असतील. अस्मिता म्हणते, तेच तर काही कळत नाहीये. आणि या दोघांचं नेटवर्क का गेल असेल. रविराज सर म्हणतात, माझा एक मार्केटमध्ये मित्र आहे, मी त्याला फोन करून विचारतो, कदाचित मार्केटमध्ये ट्रॅफिकचा वगैरे काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा इतर काही गोंधळ उडाला असेल तर आपल्याला नक्कीच कळेल, असं म्हणत रविराज सर आता आपल्या मित्राला फोन करायला घेतात. आणि त्याचवेळी नागराज काका खरी आलेले असतात. नागराज काका सर्वांना विचारतात, काही प्रॉब्लेम झालाय का, परंतु कोणी काहीच बोलत नाहीत. प्रिया आता इशारानेच नागराज काकांना तिथे बोलावून घेते. नागराज काका आता ठसका लागल्याच कारण देत तिथे पाणी पिण्यासाठी जातात. तर प्रिया नागराज काकांवर चिडते आणि विध म्हणते की फोन फक्त खिशात ठेवण्यासाठी असतो का. नागराज काका म्हणतात, ते जाऊ देत, पण मला एक सांग, हे सगळे सुभेदार असे का वागतायत जसं काही अन्नपूर्ण निवासला आग लागली आहे. प्रिया म्हणते, हो, आगच लागली आणि तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. सायली, अर्जुन, भरत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कुठेतरी गायब झाले आहेत आणि त्यांचा फोनही लागत नाहीये. सर्वजण त्यांनाच फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कुठे गेलेत कोणाला काहीच माहीत नाहीये. आता मात्र नागराज काका घाबरतात आणि म्हणू लागतात, हे खूप गंभीर दिसत आहे, मी आलोच, असं म्हणत नागराज काका तिथून निसतात. कोणाचेही लक्ष नाही हे पाहतच ते बाहेर निघून जातात. सर्वांना सायली, अर्जुनची काळजी वाटत असते. एकीकडे सायली, अर्जुनचा फोन लागत नसतो, तर दुसरीकडे ते कुठे आहेत हेही कळालेलं नसतं. तर दुसरीकडे अर्जुन सायली आणि सुमन काकूंना म्हणतो, हो, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. नागराज काकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायलाच हवी. परंतु सायली, सुमन काकू, आता जर आपण नागराज काकांना पोलिसांच्या ताब्यात दिलं तर त्यांना पूर्ण गुन्ह्याची शिक्षा होणार नाही. सायली म्हणते, असं कसं. नागराज काकांनी गुन्हा केला आहे, सुमन काकूंना त्रास दिला आहे, त्यांना मारहाण केली आहे आणि इथे किडनप करून ठेवले आहे आणि यासाठी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. सुमन काकू, तुम्ही साक्ष द्याल ना. सुमन काकू म्हणतात की हो, मी साक्ष द्यायला तयार आहे. तर आता अर्जुन म्हणतो, सायली, हे फक्त 2 गुन्हे झाले, परंतु एक महत्त्वाचा गुन्हा आहे की ज्या गुन्ह्याची शिक्षा नागराज काकांना मिळणार नाही, कारण त्याविरुद्ध आपल्याकडे एकही पुरावा नाही. सिनियरच्या अपघाताचा मास्टर माइंड नागराज काका आहे, याबद्दलचा आपल्या हाती एकही पुरावा नाही आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळूच शकत नाही. जरी आपण महाराणीचा गुन्हा, किडनपिंगचा गुन्हा दाखल केला तरी सुद्धा ज्या गुन्ह्याची शिक्षा व्हावी असं आपल्याला वाटत आहे, त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना होणारच नाहीये. सुमन काकू म्हणतात, असं व्हायला नको, त्यांना त्यांच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा व्हायला हवी. तर अर्जुन म्हणतो,
तसं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला तसा पुरावा शोधावा लागेल, म्हणजेच नागराज काकाला अंधारात ठेवून आपल्याला ते सर्व पुरावे गोळा करावे लागतील. सायली म्हणते, म्हणजे आता आपण नागराज काकांना पोलिसांच्या ताब्यात नाही देऊ शकत. अर्जुन म्हणतो, नाही, आता आपल्याला पुरावे शोधावे लागतील, असे पुरावे की ज्यातून सिद्ध होईल की खरंच या अपघाताचा मास्टरमाइंड नागराज काकाच होता. त्यानेच हा अपघात घडून आणला आणि तशी त्याने सुपारी दिली होती. तर सुमन काकू म्हणतात, होते तर आपल्याला शोधावंच लागेल. सायली म्हणते, पण कसं? अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाहीये की आता काय करावं, कसं शोधावं आणि कोणत्या मार्गाने. सायली म्हणते, परंतु आता जर आपण सुमन काकूंना घरी घेऊन गेलो तर नागराज काकांना कळणार आहे की सुमन काकूंनी आपल्याला सांगितलं आहे की त्यांनीच किडनप करून ठेवलं होतं. सुमन काकू म्हणतात, मग तर ते मला जिवंत सोडणारच नाही, मग ते मला नक्कीच मारतील. अर्जुन म्हणतो, नाही, पण आपल्याला आता तसं सांगायचंच नाहीये, आपल्याला असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे नागराज काका अंधारात असतील आणि त्यांना काहीही कळणार नाही. तर आता सुमन काकू तर घाबरलेले असतात, परंतु सायली, अर्जुन विचार करू लागतात. अर्जुन म्हणतो की काय करावं, काहीच कळत नाही. सायली म्हणते, या सगळ्यामध्ये जर आपण आपल्या मोठ्या शत्रूचा वापर करून घेतला तर अर्जुन म्हणतो, महिप्त शिकरे. सायली म्हणते, हो, महिप्त शिकरेच आपण असं दाखवून दिलं तर की महिप्त शिकरेनीच सुमन काकूंना किडनप केलं होतं. सुमन काकूंना नागराज काकांनी नाही तर महिप्त शिखरेने किडनप केलं. तर सुमन काकू म्हणतात, काय? तर सायली म्हणते, हो सुमन काकू, आपल्याला असंच करावं लागेल. तर सुमन काकूंना काहीच कळालेलं नसतं आणि अर्जुनलाही काही सायलीचा प्लॅन कळालेला नसतो, परंतु सायली अर्जुन आणि सुमन काकूंना तिचा प्लॅन समजावून सांगते. आता सायलीचा हा एवढा मोठा जबरदस्त प्लॅन ऐकून अर्जुन मात्र खुश होतो. तर दुसरीकडे प्रियासोबत नागराज काकाही पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता घाबरलेले नागराज काका घराबाहेर येतात आणि म्हणू लागतात, मला महिपच्या माणसांना फोन करावा लागेल, त्यांना फोन करून विचारावं लागेल की तिथे काही प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना. असं म्हणत नागराज काका आता महिपच्या माणसाला फोन करायला घेतात, परंतु नागराज काकांचे काही फोन लागत नसतात. नागराज काका त्या दोघांनाही फोन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु फोन लागला तरी ते दोघेही काही उचलत नसतात. आता मात्र नागराज काकांना चांगलाच खांब फुटलेला असतो. तर रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतात आणि सायली, अर्जुनबद्दल काही माहीत आहे का? तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला होता का? हे सगळे चौकशी करतात, परंतु इन्स्पेक्टर सावंत यांनाही काही माहीत नसतं. तर रविराज सर म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु तुम्हाला जर काही कळालं तर आम्हाला नक्कीच कळवा. असं म्हणत रविराज सर फोन ठेवतात. घरातील सर्वच जण सायली अर्जुनच्या काळजीत असतात, परंतु त्याच वेळी सायली अर्जुन घरी पोहोचलेले असतात. आता त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो की आपण आपल्या सुमन काकूंना घरी घेऊन आलो आहोत. आता विमलताई पाहतात तर सायली अर्जुन आलेले असतात. विमलताई म्हणतात, ते बघा, आपले दादा आणि वैतनी आले आहेत. आता मात्र सर्वजण दरवाजाकडे पाहतात तर सायली अर्जुन आलेले असतात. सर्वजण धावत पळत दरवाजाकडे येतात. तर कल्पनाताई, पूर्णा सायली अर्जुनला म्हणतात, सायली, अर्जुन, तुम्ही कुठे होता? कल्पनाताई म्हणतात, सायली, काय आहे? तर पूर्णाजी म्हणतात, सायली, अर्जुन, अरे आम्ही तुम्हाला किती फोन करण्याचे प्रयत्न करतोय, पण तुम्ही फोन उचलतच नाही आहात. तुम्ही नक्की कुठे गेला होता? तर कल्पनाई म्हणतात, हो ना सायली. अर्जुन, अरे नक्की कुठे गेला होता? सांगाल का तुम्ही? सायली, अर्जुन काहीच बोलत नाहीत. तर पूर्णाजी म्हणतात, तुम्हाला जाताना आम्हाला सांगावं असं वाटत नाही का? प्रतापराव म्हणतात, अरे असं न सांगता कुठे जाताना थोडा तरी आमचा विचार करा. सर्वजण प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात. प्रतापराव म्हणतात, एक मिनिट, सर्वांनी शांत व्हा. सायली, अर्जुन, तुम्ही नक्की कुठे गेला होता? आम्हाला कळेल का? तर आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसता असतात.
तर कल्पनात ताई यांना काहीच कळत नाही. प्रतिमा म्हणतात, सायली, अर्जुन नक्की काय कळलंय? तुम्ही असे एकमेकांकडे पाहून का हसताय? काही घडलं आहे का? आता सायली, अर्जुन बाजूला होतात आणि सुमन काकू आले आहेत हे सर्वांनाच दाखवतात. आता ज्यावेळेस सुमन काकूंना घरातील सर्वजण पाहतात त्यावेळी सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. सर्वांच्याच डोळ्यात आनंद अश्रू असतात. सुमन काकूंना असं अचानकच घरी आलेलं पाहून सर्वांना धक्का तर बसतो, परंतु सुमन काकू पुढे येतात आणि प्रतिमा त्यांना मिठी मारतात. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, अगं तू कुठे होतीस? किती शोधायचं तुला? अगं तुला शोधून शोधून आम्ही अक्षरशः थकलो होतो आणि तू येतेस की नाही या विचाराने मला मात्र झोपही लागत नव्हती. माझी झोपही उडाली होती आणि तुझी वाट पाहत माझा जीव जाईल असंच वाटत होतं. सुमन काकू आता प्रतिमा हत्यांकडे पाहतात. प्रतिमा हत्या सुमन काकूंचे अश्रू पुसतात, त्यांना शांत करतात. तर कल्पनाताई, पूर्णाजी सर्वजण सुमन काकूंना सावरत त्यांना घरात घेऊन येतात. परंतु ज्यावेळी आता नागराज काका सुमन काकूंना पाहतात त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना धक्काच बसतो. पण याला तर चांगला घाम फुटलेला असतो. आता त्या दोघांना काय करावं काहीच कळत नसतं. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते. जे घडायला नको तेच घडलं आहे. शेवटी सायली, अर्जुनने सुमन काकूंना घरी आणलंच हे सत्य ज्यावेळी त्या दोघांच्या समोर येतं त्यावेळी त्या दोघांनाही चांगलाच घाम फुटलेला असतो. आपलं सत्य सर्वांना कळेल याची भीती त्यांच्या चेहऱ्यावर असते. तर इकडे सुमन काकूंची अवस्था पाहून कल्पनाताई त्यांना सावरत म्हणतात, काय आहे सुमन, तुझी काय अवस्था झाली आहे? आता कल्पना ताई, प्रतिमा आत्या दोघेही त्यांना सावरत असतात. तर प्रतापराव म्हणू लागतात, कल्पना, तुम्ही तिला एवढे प्रश्न नका विचारू. ती परत आली आहे हे पुरेस नाही आहे. काजा, तू अगोदर देवासमोर साखर ठेव. कल्पना ताई म्हणतात, हो ठेवतेच. परंतु त्याच वेळी विमलताई आवाज देत म्हणतात, वहिनी तुम्ही तिथेच थांबा, मी ठेवते. असं म्हणत विमलताई आता देवासमोर साखर ठेवायला जातात. इकडे सायली नागराज काकांकडे पाहते तेव्हा मात्र तिला खूप राग येत असतो. तर रविराज सर सुमन काकूंना विचारतात, सुमन आता तू बरी आहेस ना? तर सुमन काकू इशारानेच आपण ठीक आहोत असं सांगतात. तर आता सायली, अर्जुन सुमन काकूंना आणायला कोणालाही न सांगता स्वतःच्या जीवावर धोका पत्करून गेलेले असतात. आणि म्हणूनच अस्मिता त्यांना प्रश्न करत म्हणते, म्हणजे सायली, अर्जुन आम्हा कोणालाही न सांगता तुम्ही हिला आणण्यासाठी एकटेच घराबाहेर पडला होता, एवढा मोठा धोका करलात? तर सायली म्हणू लागते, अस्मिता ताई, आमच्याकडे पर्याय नव्हता. कारण आम्ही जर तुम्हा सगळ्यांना सांगून गेलो असतो तर तुम्हा सगळ्यांनाच आमची काळजी वाटत राहिली असती. सर्वजण आमची काळजी करत राहिला असता. रविराज सर म्हणतात, तशी ही काळजी वाटतच होती, तशी ही भीती वाटतच होती. आणि अशातच तुम्ही सुमनला घरी घेऊन आला आहात. सुमनची अवस्था पाहता तिला कोणीतरी किडनप केलं होतं एवढं मात्र नक्की. पण सुमन तुम्हाला कुठे सापडली? कोणी तिला किडनप केलं होतं? आता हे ज्यावेळी प्रश्न रविराज सर सायली अर्जुनला विचारतात तेव्हा मात्र नागराजका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. ते एवढे घाबरलेले असतात त्यांना वाटत असतं कुठल्याही क्षणी सायली अर्जुन आपलं नाव घेऊ शकतात. परंतु तसं न करता सायली अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे आता सायली अर्जुनकडे पाहू लागते. तर नागराज काका तिथून निघून जात असतात. तर त्याचवेळी अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, नागराज काका. आता मात्र नागराज काका घाबरतात आणि मागे वळत म्हणतात, मी तर अर्जुन म्हणतो, नागराज काका तू तिथे का उभा आहेस? तू सुमन काकूंना भेटणार नाहीयेस का? अरे कितीतरी दिवसानंतर आपली सुमन काकू घरी आली आहेत. परंतु खरंच एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुझ्यावर डाऊट घेतला. कारण मला असं वाटलं होतं की तू सुमन काकूंवर हात उचललास, याचा अर्थ तू तिला किडनपही करू शकतोस. तू तिच्यावर हात उचलण्याचा गुन्हा तर केलाच आहेस, परंतु तू तिला किडनप केलं नव्हतं हे आम्हाला आता कळालं आहे.
त्यामुळे खरंच सॉरी की मी तुझ्यावर संशय घेतला. आता नागराज काकांना काहीच कळत नसतं. तर रविराज सर म्हणतात, मग नक्की सुमनला किडनपक कोणी केलं होतं? या सगळ्या मागे नक्की कोणाचा हात होता? तर अर्जुन म्हणतो, महिप्त शिकरे. तर आता सर्वांनाच धक्का बसतो. सायली म्हणते, हो, जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळी महिप्त शिकरेची माणसंच सुमन काकूंवर पहारा देत होते. तर अर्जुन म्हणतो, तेव्हाच आम्हाला कळालं की या सगळ्या मागे नागराज काकाचा हात नाहीये. या सगळ्यामध्ये नागराज काकाची काहीच चूकच नाहीये. तर या सगळ्यामध्ये महिप शिकरेनेच सुमन काकूंना तिथे दामून ठेवलं होतं, तिला किडनप केलं होतं. हे सत्य आम्हाला त्यावेळी कळालं. आणि हे सर्व बोलत असताना सायली, अर्जुन नागराज काकांकडे पाहतात. तर नागराज काका घाबरलेले असतात आणि ते मनाशीच म्हणतात, याचा अर्थ सुमनने माझ्याबद्दल या दोघांना काहीच सांगितलं नाहीये. पण हे कसं शक्य आहे? त्यांना तर काहीच कळत नसतं. तर आता रविराज सर सुमन काकूंना म्हणतात, सुमन, आता घाबरू नकोस. घाबरायची काहीच गरज नाहीये, कारण आता महिप्त शिकलेलाला अटक झाली आहे. त्यानेच तुला किडनप करून ठेवलं होतं. सुमन, बोल ना आता. सुमन काकू सायली अर्जुनकडे पाहतात. आता सायलीने इशारा करताच सुमन काकू महिप्त शिखरेच नाव रविराज सरांना सांगतात आणि नागराज काकांचं सत्य मात्र लपवून ठेवतात. आता मात्र प्रियाला प्रश्न पडतो. प्रिया मनाशीच म्हणते की हे नक्की काय चालू आहे? या नागोबाने या बावळट सुमनवर नक्की कसली जादू करून ठेवली आहे? एवढं सगळं घडलं, याने हिला किडनप केलं, तरी सुद्धा ही मात्र तीच त्याचं नावच सांगत नाहीये. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते का? कशासाठी? प्रियाला मात्र काहीच कळत नसतं. आता नागराज काका नाटक करत सुमन काकूंच्या पायाशी येऊन बसतात आणि म्हणतात, सुमन, तू परत आलीयस. माझा विश्वासच बसत नाही की माझी सुमन परत आली आहे. सुमन, अगं तू कुठे गेली होतीस? तू गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली याचा तू विचारही करू शकत नाही. सुमन, तुला मी प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तू मला कुठेच सापडली नाही. घरात गेल्यानंतर तुझी उणीव भासायची. ज्यावेळी मी झोपायचो ना, त्यावेळी तू कुठेतरी मला आवाज देतेस असा मला भास व्हायचा. पण ज्यावेळी मी डोळे उघडून पाहायचो त्यावेळी मात्र तू कुठेच नसायचीस आणि मग मला ठसाठसं रडायला यायचं. तुझ्या नसण्याने माझी झोपही उडाली होती. असं म्हणत नागराज काका सुमन काकूंचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असतात, नाटक करत असतात. परंतु नागराज काकांना समोर मोर पाहून सुमन काकू मात्र घाबरून गेलेले असतात. तर आता सायली अर्जुन नागराज काकांकडे रागाने पाहत असतात. जे नागराज काका एवढे कारस्थानी असतात, परंतु त्यांचे कारस्थान आता आपण सर्वांसमोर सांगू शकत नाही. याचा सायली अर्जुनला खूप राग आलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, यांना दोघांना न सांगण्याचा जसा शहाणपणा केलायस ना, तसंच शहाण्यासारखं वागायचं. आता कोणाला काहीही सांगायचं नाही. तर आता अर्जुन नागराज काकांना धीर देत म्हणतो, नागराज काका, काळजी करू नकोस. आता सुमन काकू खरी आलीच आहे ना. पण मला एक प्रश्न पडला आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. तर आता नागराज काका विचारतात, कसला प्रश्न? तर अर्जुन म्हणतो, पण हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये आलाच कसा? नागराज काका म्हणतात, कोणता व्हिडिओ? तर अर्जुन म्हणतो, हा व्हिडिओ बघ ना, तूच बघ, म्हणजे तुला कळेल. असं म्हणत आता अर्जुन तो व्हिडिओ नागराज काकांना दाखवतो. आता मात्र तो व्हिडिओ पाहताच नागराज काकांना धक्काच बसतो. आता नागराज काकांचं सत्य सायली अर्जुन सर्वांसमोर कशा प्रकारे आणतील, सगळ्या गोष्टीचे पुरावे शोधण्यामध्ये सायली अर्जुनला यश मिळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.